नमस्कार मंडळी. हे बघा रतांबे. हो, गावावरून आल्यावरती ना थोडेफार रतांबे भेटले, ते घेऊन आलेलो. मग काय करायचं रतांब्याचं? कोकम सरबत. चला दोन्ही करूया. मिठाच्या पाण्याने मस्तपैकी पहिले साफ करून घेतले. साफ करून घेतल्यावरती असे कटिंग मारले. कटिंग मारून त्या आतला पल्प असतो ना तो सगळा वेगळा केला. मला या फळाला बघून आहे ना मँगोस्टीन असतं ना, खूप जणांना माहीत आहे की नाही माहीत नाही, पण ते पण एक चायनाचा फ्रूट आहे मँगोस्टीन. तो हा आतला गर खातात, ते वरचा भाग खात नाही. आणि आतला भाग इतका छान असतो ना, त्याचा गोड गोड असतो. हा आपला आंबट असतो, पण तो खूप गोड असतो. मी मध्ये हॉटेलमध्ये होती ना तेव्हा खाल्लेला मँगोस्टीन. मला त्या ह्याला बघून मँगोस्टीनचीच आठवण आली, पण हा लई आंबट होता. म्हणून म्हटलं जाऊन दे बाबा, हे खाण्या टाईपचं नाही आहे. मग काय ते साईडलाच ठेवलं आणि आपलं कोकम घेतले. कोकमामध्ये साखर भरून घेतली. साखर जरा हलकीशीच टाकली मी, जास्त एकदम भरभरून नाही टाकली, कारण की मला वरचे कोकम पण पाहिजे होते ना. म्हणून काचेच्या बरणीमध्ये साखर टाकून थोडे ठेवले. मग म्हटलं की हा पल्प तर आपण टाकू शकत नाही, म्हणून ह्याला पण चांगला कुस्करला आणि त्याचा जो ज्यूस होता तो सुद्धा मी त्या बरणीमध्ये भरला. म्हणजे कसं जरा आंबट फ्लेवर पण तसा येईल कोकमाचा. आणि 2 दिवस उन्हात चांगला ठेवलं. उन्हात ठेवल्यावरती काय आपला कोकम रस तयार. मस्त झालेला, छान वाटत होता, एकदम घट्ट घट्ट. आणि हे आपले कोकम उरलेले ना, ते कोकमाला चांगलं मीठ लावलं, जाडं मीठ, आणि उन्हात शेकवलं. म्हणजे उन्हात ठेवलं. मग ते कसे सुकले चांगले, आपले कोकम तयार झाले भाजीत टाकायचे. हो, मला पाहिजेच होते म्हणून मग मी त्याला सुकवले. नाहीतर कोण कोण कसं क्रश करून पण ज्यूसमध्ये टाकून देतात, पण मी म्हटलं की नाही, चला आपण सुकवूया. म्हणून मी याला 2 दिवस सेम तसंच उन्हामध्ये ठेवले, वाळत ठेवायला. आपले कोकम पण तयार, आपला ज्यूस पण तयार. मग चला दुपार आहे, म्हटलं स्वतःसाठी जरा कोकमचं सरबत बनवून बघूया. मी बडीशोपची पावडर थोडी करूनच ठेवलेली, म्हटलं ह्याच्यात टाकून बघते कशी लागते ती, म्हणून थोडी बडीशोपची पावडर पण टाकली. म्हणजे बडीशोप आणि खडीसाखर असते ना, ती दोन्ही मिक्स करून अशी पावडर बनवून ठेवली सरबत बरोबर, लिंबू सरबतमध्ये टाकायला. आणि काय आपला पुदिना टाकला, आईस क्यूब्स टाकले, थंडगार आपला कोकम सब्जा आणि बडीशोपचं सरबत तयार आहे. ह्याच्यामध्ये कोकम पण आले,